नमस्कार भावांनो, शुभ सकाळ. काय थंडी वाजते का नाही भावांनो? चहा घेतला का नाही? तेव्हा चहा घ्यायला लागली जरा गरम सकाळ सकाळ. या चहा प्यायला. हे मस्त, एकच नंबर. तेव्हा चहा चहा प्यायला जरा बरं वाटतंय हो. काय करते ग कारभार नाही? हा, चहा बघू काय काय केलं. चहा, हे दूध. बर, थंडी मला तर नाही. तुला वाजते का थंडी? ते स्वेटर बंद उघडत असेल की. रक्त गोठायला लागलं थंडीनं. झोपत असते का नाही? धाराच काढते रस. भांडी सकाळी चौर मला म्हशी धार काढायला जायचं. मला काढा काय नाही, माझ्या फोटो लावायचं चिरलंय. बरोबर. गाड्या बॉटले दान धरले आणि पिळा गेलं का त्यात नाला मेणबत्ती पोळवी जरा मी कमी. अयो आम्हाला खुरपास आडवं चिरलंय. उरक उरक चल, मला जाऊ लवकर. चहा प्यायल्याशिवाय थंडी जात ना चहाच प्यायचा, स्वेटर घालायचं नाही. घरनं मी आवरून आले येतं रानात मेंढरांना टाकून, आणि मेंढरांना जरा गावात काढा म्हणजे गावात आले थोडं, कारण की रोज बी मोरगास म्हणून आंबून गेले ते. मग म्हणलं थोडं गावात काढावतात, हात घालायचं आहे पण आता अगोदर वज काढून घ्यावं म्हणलं, कारण सगळं काम करून परत लय आळूस येतो. मग म्हणलं आधी घास हे थोडं गावात आहे थोडं काढून घ्यावं होतं आणि मग हाताला बघावं. मी घेते गावात काढून. गावात न्यायला याने घेऊन गेलं गावात, तरी लय बरं झालं. अहो असा नवरा पाहिजे, वेळच्या वेळेला काय पाहिजे ओळखणारा, तसा माझा नवरा आहे. कारण आम्हाला समजलं की इथं तुरीतलं रान मोकळं झाले. कसं आहे तुरीत, आणि ह्या तुरी आहेत ह्यांच्या मामांच्या, आहुंच्या मामांच्या आहेत. त्यांनी आम्हाला सांगितलं मेंढरा घेऊन जावा, तर मी घेऊन आले. ती अहो गेले त्यांची मेंढरा आणायला, तोपर्यंत मला थांब म्हणलं इथं, तो थोडं राग अडव जरा. आता काय चला अडवती म्हणलं, तर अडवते ती कशी हिंडते ती, कारण लई दिवसातनं सोडले ती. ह्यांना असं झालं आहे की हिथं घास खाऊ का तिथे घास खाऊ असं झालं, कारण खूप दिवसातनं सोडले ते. एक दोन तीन महिन्यातनं सोडली असते आज. चला अशी हिंडते ती. कुकरीच तर कशी खायला लागली ती बघा. घरी टाकली की त्याला हुंगत सुद्धा नव्हती, नुसती सोडवून जायची, पण आता सोडल्यावर ना कशी खायला लागली ती. छो कुठं टेक अगं तोंड, ह्या मेंढीच नुसतं तोंड चालू असतं, कुठं वाट काढायची कुठं काय, हे एवढं हिचं चालू असतं ह्या पिवळ्या मेंढीचं. तेवढं असं चालू आहे पाहिजे. चला मग जनावर बांधायचा टाईम झाला आहे.
कधी येते ती काय माहिती. हे असं सारं रान आहे बघा हिंडवायचं असं. संध्याकाळच्या झाले तर आता संध्याकाळचं जेवण आम्ही करायला लागलो आहे. तर संध्याकाळच्या जेवणात मी बाजरीच्या भाकरी आणि पिठलं केलं आहे. असं पिठलं केलं आहे बघा, कारण आमच्यात लय पण घट्ट लय पण पातळ असं आवडत नाही. त्याच्यामुळे हे असं केलं आहे मी, कांदा वगैरे घालून. आणि त्याच्यासोबत हे असं आहून कडक भाकर आवडते ना, मग त्याच्यासाठी अशी तव्यात ठेवले, कारण ते वरचा पापड असतो ते कडक होतं म्हणून. तुमचं झालं का नाही जेवण सांगा आम्हाला कमेंट करून. आणि आमचंच असा वेत आहे आज रात्रीचा, कारण साधं सिम्पलच, कारण आज इतकं काम होतं ना, लय दमल्यासारखं झालं होतं लय. कारण कधी मेंढर सोडी नसल्यामुळं लय दमवते ती ना मेंढर सोडायला, हिंडवायला ही नेले का, मग त्यात लय दमल्याने झालं होतं. आणि त्याच्यात हे थंडीचा दिवस आहे तर लयच बेकार थंडी आहे. असं काही स्वयंपाक हे करताना काही स्वेटर घालायत नाही. मग चला मग आता थंडी आता बाहेर तर उठू वाटत नाही. तर संध्याकाळचं मी ते काय भांडी बिंडी सगळे गोळा करून हायाच ठेवते, ती सकाळच घासायची आपली. ते तुला काय गारवण हे लय लागते त्याच्यासाठी. आणि ह्या लाईटीमुळं जनावरांची पण लय आपदा उठायला लागली वैरणीची. जर सकाळच्याला पण नीट वैरण नाही आणि संध्याकाळी पण नाही. हिरवी हिरवी कुठून टाकायची म्हणलं तर नाहीच. चला मग असू द्या, असंच आपलं प्रॉब्लेम चालूच राहणार आहे, तर त्यातनं मार्ग काढत आपण चालत राहायचं पुढे. तर चला, गुड नाईट सगळ्यांना, बाय. मग बघा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. गुड नाईट.